मला 19 तारखेला तलाठी यादव यांचा फोन आला मला. मी दाभोळला होतो, तिथं नेमका सगळा गोंगट चालू होता. मी सांगितलं, बाबा कोणाला फोन लावला आहे तुम्ही? तर मी टाकळेंना फोन लावला आहे, विजय टाकळेंना फोन लावला आहे. कशा संदर्भात? तर तुम्ही वाळू काढता, तुम्हाला सांगितलं होतं वाळू काढू नका. म्हटलं माझं तुम्ही भेटलोच नाही आम्ही कधी एका ठिकाणी, तुम्ही असं काय फोन लावलात? आणि मी फोन कट केला, कारण त्या गोंगटात ऐकायला येत नव्हतं. परत बघितले, 2 मिस कॉल बघितले म्हणून फोन लावला. म्हटलं का फोन लावला रे? तुम्हाला सांगितलं वाळू काढू नका, का तुम्ही काढताय कशी? म्हटलं माझं वाळूचा संबंधाचा माझा व्यवसाय हॉटेल व्यवसाय, बरोबर ना? मग तुम्ही कसे काय काढता? इकडं परवायला लागला. म्हटलं आधी तुम्ही समजून घ्या, मी कोण आहे, मी गावात कोण आहे, काय आहे, माझं हॉटेल आहे तिथे, आणि मेन रस्त्यावर तुमच्या ऑफिसच्याच 50 मीटरवरती 100 मीटरवरती आमचं हॉटेल आहे ना. मी कशाला भेटलो? आणि मग सुरुवात झाली, ते बोलायला लागलं हे. मग मी रेकॉर्डिंग केलं. म्हटलं तुम्ही गावात राहता काय? तुमचा सज्जा आकले सज्जा आहे ना, आकले सज्जामध्ये तुम्ही राहायला पाहिजे, हा सरकारी नियम आहे. बाहेर जायचं असेल तर वरिष्ठांना तुम्हाला कळवायला लागेल. आणि मग ती रेकॉर्डिंग चालू झाली. मी त्यांना बोललो, मला तुम्ही ओळखलात का? आम्ही सामान्य नागरिक आहे, बरोबर ना? नाही नाही, नागरिक कशी असतात आम्हाला माहिती नाही काय? तुम्ही कोण? मी तलाठी आहे. मला म्हटलं मी कोण आहे, तुम्ही कोण आहे? तर म्हटलं तलाठी आहे. तलाठी आहो, तलाठी तुम्ही? म्हटलं मला माहिती आहे तलाठी तुम्ही आखल्यात आहे, बरोबर ना? पण मी तलाठीच नसणार आहे, मी त्याच्यापेक्षा पुढं आहे. माझी पोच तुम्हाला माहिती नाही अजून. माझ्याशी बोलताना सरळ बोलायचं, मला फोन करताना परत फोन करायचा नाही. मी म्हटलं मी कशाला फोन तुम्हाला करतो? तुम्ही मला फोन केलात, तुम्ही माझ्यावर आरोप करताय. मी म्हटलं तुम्ही नाही, तुम्ही माझ्यावर आरोप केलात की बाबा हे तुम्ही वाळू काढता. माझा संबंधाचा वाळूचा. आणि मग ती रेकॉर्डिंग मी केली सगळी. तुम्हाला किती दिवसापूर्वी घडलेलं आहे? 19 तारखेला. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? आम्ही तहसीलदार साहेबांच्याकडे तक्रार केली, लेखी तक्रार. तहसीलदारांनी काय केली कारवाई? बोलले तुम्ही लेखी तक्रार द्या, आम्ही त्याचा विचार करतो. विचार करतो आम्ही. ठीक आहे. लेखी तक्रार केली. त्यानंतर पुन्हा त्यांचा तुम्हाला फोन वगैरे आला तलाट्यांचा काही? नाही, परत नाही, पुन्हा फोन नाही आला. आता ते रजेवर आहेत. आम्ही त्याच्यानंतर ग्रामसभा झाली आमची. ग्रामसभेत आम्ही हा विषय घेतला, आम्ही ठराव टाकला, त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि जे वाळू उपसा करतायत त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी. तेव्हा तिथल्या तलाठ्याने सांगितलं की नुसती आम्ही करणार नाही, तुमची ग्राम कमिटी असेल, दक्षता कमिटी, त्यांनी स्वतःच्या सहभाग घेणार ना. म्हटलं आम्ही. पण मग तुम्ही वाळू उपसा करत नाही ना, आम्ही आमचा व्यवसायच नाही तो. किती दिवसापासून वाळू उपसा केला जातो? म्हणजे बरेच 4 महिने झाले मग पावसाळ्यानंतर सतत. आता तुम्ही बघाल ना, नदीची परिस्थिती संपूर्ण पात्र बदलले. JCP वाळू काढली जाते रात्रीची. मी तलाट्याने विचारलं, रात्रीची ते बोलले 1:30 वाजेपर्यंत आम्ही असतो. मग जातात ते. मग त्याच्यानंतर म्हटलं तुम्ही आजूबाजू CCTV कॅमेरे चेक करा ना, बँकेचं आहे तिथं, दुकानदारांचे 1-2 CCTV रात्रीची कोण फिरतं ते दिसेल ना तुम्हाला. ते आम्ही तसं बघू शकत नाही CCTV कॅमेरा, आम्हाला ऑथॉरिटी नाही त्याची. गुन्हा घडत असेल तर चेक करायला काय हरकत नाही ना. मग वाळू संदर्भात सुद्धा तहसीलदारांकडे तक्रार केली का? नाही, आम्ही वाळू ह्या संदर्भात कारण काय न करण्याचं? काय माझा व्यवसायच नाही ना, कशाला आम्ही ज्यांनी आणि आम्ही बोललो ते वाळू काढतात म्हणून तसे